सो हे गाइज अँड वेलकम टू आरवी ब्लॉग्स. सो परत आलो एक नवीन राईड घेऊन. सो फायनली आता प्लॅन झाला आहे आपला तुळजापूरला जायचा. सो बघा बाईक कम्प्लिटली रेडी आहे. एक दोन आयटम बाकी आहे, बस तेवढं झालं की निघूया. सो फायनली गाइस सर्व सेट करून आता निघाले. चला सो फायनली गाइस झाली आहे पॅकिंग. आता आपण हायवेला. त्यामध्ये पूर्ण आपलं लगेज आहे, आपला ब्लॅक पर्ल. सो राईड ऑन झाला आहे तुळजापूर साठी. नेक्स्ट स्टॉप मे बी पुणे असेल, बिकॉज आताच निघालो तर जास्त सामान वेट नाही करता. आता अराउंड होता ते टाइम 10-7. बघू 6 वाजेपर्यंत टार्गेट आहे तुळजापूर पोहोचायचं, पण पॉसिबिलिटी नाही. ठीक आहे चालेल, चला भेटूया पुढे हायवेला. आता थोडासा पुढे आलोय, एक छोटासा होल्ड घेतलाय. एक्झॅक्टली मला पण आयडिया नाही आपण कुठे थांबलोय. हा आपला NH65. अजून 5 घंटे दाखवतात ते. लेट्स सी 5 घंटे किती टाइमात कव्हर होतो. आता होता ते 1:30 सॉरी. सो प्रॉबेबली 6-6:30 पर्यंत पोचू आपण तुळजापूर. भेटूया पुढे. अजून 147 किलोमीटर पेंडिंग आहे. आणि आता होता ते टाइम, करंट टाइम आहे आपला 3:20. याच्या टाइमने चाललं 6-6:30 पर्यंत टच. बट ट्राय करेन याच्या आधी पोहोचायला. भाई 4 वाजले, पाऊस चालू झाला आहे. एनी हाऊ साईडला थांबायला लागलं.
सकाळ झाली आहे तरी अजून 3 किलोमीटर दूर. पाऊस सकाळ नेक्स्ट लेवल एन्जॉय म्हणजे अगर आता कंटिन्यूस राईड करणार थोडंसं लेट झालं बिकॉज ऑफ पाऊस जोरात आला कोल्ड नाही झाला ऑप्शन बघा चालतं बिकॉज रोड बोलत आहे आपला टायर टाइम झाला आहे 7:30 स्टील अजून बोलतात ना खूप दर्शनासाठी अराउंड 2 ते 2.5 तास जाणार आपले कंटिन्यू राईड करा. मध्ये पाऊस आला पावसाने बघा डोळ्यांची हालत काय झाली बाई. लाईनीतच उभं आहे लाईन चालू आहे लाईनचा अपडेट होते बघू. दर्शनचा काय अपडेट नाही ज्याला पण विचारलं सर्व तेच बोलले 3 तास तर कुठेच नाही काय नाही वेट करू ऑप्शन नाही आलं.